नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कालचा संपूर्ण दिवस आणि आजचा दिवस, 2 दिवस आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि ह्या दौऱ्याच्या दरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा होणार आहे. अनेक ठिकाणी करार सुद्धा होणार आहे. ह्या सगळ्या त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आता लगेच बघू. पण एकंदरीत या भेटीचा जो भर आहे तो भर दोन देशांमधले व्यापार संबंध अधिक दृढ करण्यावरती आहे. हे दृढ करण्यावरती जरी असला तरी देखील ज्याला स्ट्रॅटेजिक विजन म्हणतात, त्या विजन मध्ये ही सगळी भेट कितपत बसते ह्याच्यावरती शंका आहेत आणि त्या मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेल्या होत्या. त्यामुळे अनेक वेळा असं असतं की तुमची स्ट्रॅटेजिक विजन म्हणजे एक दीर्घ किंवा दूरदृष्टीचं जे तुमचं धोरण असेल त्या धोरणामध्ये सर्व गोष्टी बसतात असं नाही. परंतु काही गोष्टी ह्या दीर्घ पल्ल्याच्या नसून लघु पल्ल्याच्या असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही कामं करावी लागतात. त्यातलीच काही कामं जी आहेत ती महत्वाची कामं मोदी आणि जपान या सरकार यांच्या दरम्यान या भेटीमध्ये होणार आहे आणि त्याचा आपण गोषवारा बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट बघायची ती अशी की जपानचं महत्व कशासाठी आहे. तर जपान ऐतिहासिक दृष्ट्या तुम्ही बघाल, दुसऱ्या महायुद्धापासूनची कथा घ्याल तुम्ही, तर जपान आणि रशिया, जपान आणि कोरिया, म्हणजे त्या काळामध्ये कोरिया एक संघ होता. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया असे दोन भाग झालेले नव्हते. आणि चीन ह्यांच्यामध्ये युद्ध झालेली तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे त्यांचे जे संबंध आहेत ते ऐतिहासिक संबंध हे तेवढेसे सुरळीत नाहीयेत. आणि त्यांच्यामध्ये अर्थातच जसा आपला आणि चीनमध्ये सीमा विषयक काही डिस्प्यूट्स आहेत, विवाद आहेत, तसेच त्यांच्यामध्ये आहे. पण जपानच्या बाबतीमध्ये आपल्याला एक असं म्हणता येईल की दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी पराभव पत्करावा, शरणागती पत्करावी म्हणून त्यांच्यावरती अणुहल्ले केले गेले आणि त्यानंतर जपानने शस्त्र खाली ठेवली. त्यानंतर अमेरिकेने ज्या अटी घातल्या त्या अटी त्यांना निमूटपणे मान्य कराव्या लागल्या. त्याच्यामध्ये संरक्षण विषयक जबाबदारी जी आहे ती अमेरिकन सरकारने उचलली आणि त्याच्यावरती भिस्त ठेवून जपाननी स्वतःची आर्थिक उन्नती साध्य केलेली आपल्याला दिसते. इतकी की आजच्या घडीला 3 नंबरचा देश म्हणून जपानचा नंबरच जीडीपी मध्ये लागतो. पहिला अमेरिका आहे, दुसरा चीन आणि तिसरा आज जपान आहे. आणि कदाचित भारत हा जपानला आता लवकरच ओलांडू शकेल अशी चिन्ह दिसत. त्याच्यामुळे 3 नंबर आणि 4 नंबरचे दोन देश एकत्र येऊन व्यापार विषयक संबंध जेव्हा दृढ करतात, मजबूत करतात, तेव्हा त्याला काही महत्व जरूर असतं. व्यापार विषयक संबंध मजबूत का करायचे ह्याचं उत्तर आपल्याला आज जे दोन्ही देशांवर आलेलं ट्रम्पचं संकट आहे त्याच्यामधून त्याचं महत्व आपल्याला कळायला लागलेलं आहे. याही अगोदर कळलं नसतं असं नाही, पण इन जनरल तुम्हाला काय बाबा देशाची प्रगती होतीये, इथे नोकऱ्यांना अवसर मिळतो, परदेशी भांडवल येतं, आपली जीडीपी वाढते, इतकं सगळं तुम्हाला जरी सांगून सुद्धा विशेष लक्षात आलं नसतं इतकं ह्या ट्रम्पच्या टेरिफ संकटामुळे ते अगदी आपल्या मेंदूमध्ये खोलपर्यंत जाऊ शकेल ही या संकटाची एक मोठी देणगी आहे असं मी समजते. तेव्हा जितका त्रास भारताला या टेरिफचा होतोय तसाच त्रास जपानला सुद्धा होतो आहे. आणि म्हणूनच जर यदा कदाचित अमेरिकन मार्केट आपल्या हातातून निसटलं तर काय करायचा हा प्रश्न दोन्ही देशांना भेडसावत असताना दोन्ही देश एकत्र येत आहेत आणि सहकार्याच्या गोष्टी करतात. जपानचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे उत्तम तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, पण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही, मनुष्यबळ नाही. ते मनुष्यबळ भारत देऊ शकतो, कारण भारताकडे जपानच्या तोडीचं तंत्रज्ञान नाहीये आणि जपान एवढा पैसा सुद्धा उपलब्ध नाही. जपानची लोकसंख्या तुम्ही जर का बघाल आणि भारताची बघाल ह्याच्यामधली जी तफावत आहे, म्हणजे 3 नंबरचा देश तुमच्या आसपास उत्पन्न असलेला पण लोकसंख्या ही तुमच्या कदाचित 1% सुद्धा नसेल, तेव्हा आपल्याकडे आपल्याला जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं तिथे आपल्याकडच्या 100 लोकांना मिळतं तेवढं एका जपानी माणसाला मिळतं असं म्हटलं तुम्हाला
त्यातला फरक जाणवू शकेल की ते किती श्रीमंत आहेत. तर त्यांच्याकडे पैसा आहे. पण जपानचे आणखी एक मनुष्यबळ नाही ह्याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. त्यांच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही असं नाहीये. म्हणजे लोक शिक्षणच घेत नाहीत, अमेरिकेसारखे आळशीपणा करतात, अशातला प्रकार नाहीये त्यांच्याकडे. जपान हा एक वृद्धत्वाकडे जाणारा देश आहे. त्यांच्याकडे तरुण पिढी नाहीये. नवीन मुलं जन्माला येत नाहीत. त्यांचे प्रजनन दर कमी होत चाललेले आहेत आणि म्हणून त्यांच्या समोर ही मोठी समस्या आहे. तर भारताकडे मात्र मुबलक प्रमाणामध्ये, विपुल प्रमाणामध्ये मनुष्यबळ अवेलेबल आहे आणि सर्व स्तरावरच आहे. म्हणजे तुम्हाला सेमी स्किल्ड पाहिजे असेल तर सेमी स्किल्ड आहेत, स्किल्ड वर्कर्स आहेत, उच्च शिक्षित आहेत, अति अति उच्च शिक्षित आहेत, अशी सर्व स्तरामधले भारतीय आज उपलब्ध आहेत. ही मोठी आपली गाठीशी धरायची बाब आहे. आणि म्हणून भारत आणि जपान एकत्र आले तर ते अनेक क्षेत्रांमध्ये काहीतरी भरीव काम करू शकतील, ही खूणगाठ बांधली गेलेली आहे. याची जर का तुम्ही थोडीशी आपण दुसऱ्या पद्धतीने इतिहास बघायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं की जपानचं संरक्षण जे आहे ते अमेरिकेवरती त्यांनी सोडलेलं होतं, पण त्यांना सोडावं लागलेलं होतं. पण 2004 साली ज्या वेळेला सुनामी आली त्यावेळेला, सुनामी तर भारतावर पण आलेली होती, तर अनेक देशांना त्याचा त्रास झाला, त्याचा फटका जपानलाही बसला होता. पण जपानच्या मदतीला अमेरिकेचं नाविक दल आलं नाही किंवा आसपासचे जे इतर देश आहेत त्यांचे सुद्धा नाविक दल त्यांच्या मदतीला गेलं नाही. मदतीला गेलं ते भारतीय नाविक दल. आणि त्यातून मग ही कल्पना जपानच्या नेतृत्वाला सुचली की अशा प्रकारे भारत हा स्वतः संकटामध्ये आहे आणि तरी देखील तो आपल्याला थोडीशी मदत पाठवली. त्यांनी मदत पाठवली, ती जी किमान इच्छा तरी आहे त्यांची, जी इच्छा अमेरिकेने बिलकुल दाखवली नाही, त्याकडे जपान आकर्षित झाला. आणि हा बेसिस आहे आपल्यासाठी की मैत्री आपण ह्याच्यावरती वृद्धिंगत करू शकतो. हे हेरणारा त्यांचा पंतप्रधान होता तो शिंझो आबे. त्या बेसिसवरती शिंझो आबे यांनी इथे 2007 सालापासून जे मैत्रीचं रोपटं लावण्याचा प्रयत्न केला ते आज खूप मोठं झालेलं तुम्हाला दिसेल. आज जेव्हा पंतप्रधान मोदी तिथे गेलेले आहेत तेव्हा त्यांनी क्षेत्र कुठची निवडलेत बघा, स्पेस. जिथे चंद्रयान 5 ची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये जपान आपल्या सोबत येऊ इच्छितो. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये त्यांच्या सोबत सहकार्य करायला निघाला. तुम्ही डिफेन्स प्रोडक्शन मध्ये त्यांची मदत घ्यायला बघता आहात. तुम्ही सेमी कंडक्टर्स मध्ये त्यांची मदत घ्यायला बघता. सेमी कंडक्टर्स हा विषय महत्वाचा आहे. सेमी कंडक्टर्स असं आहे की आणि क्रिटिकल मिनरल्स त्याच्यामध्ये सुद्धा जपान भारतासोबत यायला तयार आहे, कारण तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते तंत्रज्ञान ते भारतासोबत विकसित करू इच्छितात, तुमच्याकडे ते रुजवू इच्छितात. दोन गोष्टी आहेत, क्रिटिकल मिनरल्स आणि सेमी कंडक्टर्स. ह्या ज्या सगळ्याच गोष्टी तसं पाहिलं तर चंद्रयान 5 असेल किंवा इतर ह्या सगळ्यांमध्ये भारत आज आत्मनिर्भर होऊ बघतो आहे. आणि हे आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुमच्याकडे काही गोष्टी तुमच्या जमेला आहेत, पण तुमच्या हातात काही गोष्टी नाहीत. त्या ज्या तुमच्या हातात गोष्टी नाहीयेत त्या तुम्हाला दुसऱ्यांकडून घ्याव्या लागणार आहेत. आणि त्या देण्यासाठी जर का जपान तयार असेल तर त्या त्यांच्याकडून घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. सेमी कंडक्टरच्या बाबतीत असं म्हणता येईल की तंत्रज्ञान जपानकडे जसं आहे त्याही पेक्षा महत्वाचं सेमी कंडक्टर्सचे जे चिप्स बनवण्याचं खास करून जे उद्योग चालतात त्यांना काही यंत्र लागतात. म्हणजे चिप बनवण्यासाठी सुद्धा यंत्र असतात आणि ते यंत्र बनवणाऱ्या मधला जपान हा एक अग्रेसर देश आहे, दुसरा देश कोरिया आहे. या दोघांकडे ही यंत्र बनतात व ती यंत्र आली की फॅब्रिकेशनचं काम सुरू होतं. त्याच्यात सुद्धा टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे आणि असे वेगवेगळ्या लेयर्स मधून तुम्हाला ही सगळी तंत्रज्ञानाची साखळी शिकायची आहे. त्यातलं महत्वाची साखळी जी आहे ती टूल्सची आहे. आणि त्या टूल्स बाबतीत जर का आपली गरज आपण भागवू असं जर का जपानने सांगितलं तर तुम्ही एक मोठा पल्ला गाठू शकता. उदाहरणार्थ आज तुम्ही 24 NM चे चिप्स बनवण्याचं एक इथे सुरुवात केलेली आहे, पण 24 पासून आजच्या घडीला लोक 2 किंवा 4 NM पर्यंत पोहोचलेत. समजा 2-4 नाही, तुम्हाला 24 वरून 12 वर जरी यायचं झालं तरी त्याच्यासाठी टूल्स लागणार आहेत, त्याच्यासाठी तंत्रज्ञान लागणार आहे. आणि हे तंत्रज्ञान जर का जपान देऊ शकला तर ते सोन्याहून पिवळं
अशी त्या संधीचं वर्णन आपल्याला सांगता येईल. या सर्वांच्या सोबतीला जपान तुमच्या बरोबर बुलेट ट्रेन्स बनवण्यासाठी येतो आहे, शिप बिल्डिंग साठी येतो आहे. शिपिंग लाईन म्हणजे तुम्हाला जर का व्लादिवोस्टोक पासून त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे मॅरीटाईम कॉरिडॉर जर का बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये आम्ही योगदान देऊ शकतो, आणि ही मोठी गोष्ट आहे. जपाननी एक काम केलेलं आहे. जपान हा चीनला टक्कर देऊ इच्छितो, आणि तो टक्कर कुठे द्यायची वाटतं त्यांना, तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. चीननी इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये केवढा मोठा पल्ला गाठलेला आहे आपल्याला माहिती आहे. BRI सारखं त्यांचं प्रोजेक्ट अनेक देशांमध्ये विखुरलेलं आहे. त्यांच्या काही चुका झाल्यात हे आपण मान्य करू, पण तरी सुद्धा एवढी मोठी प्रोजेक्ट उचलून धरण्या इतकी ताकद चीनकडे होती हे आपल्याला विसरता येणार नाही. जपानकडे सुद्धा हे सगळं तंत्रज्ञान आहे, पण मी म्हटलं त्याप्रमाणे मनुष्यबळ नाही. आज जपान आफ्रिकेमध्ये जाऊ इच्छितो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, आणि तिथे जाण्यासाठी त्यांना एक मनुष्यबळाचा सप्लाय पाहिजे. तो सप्लाय भारत करू शकतो, आणि म्हणून मोदींनी जे सांगितलं की तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, आणि माझ्याकडे मनुष्यबळ आहे, या दोन्हीचा संगम करा. तो संगम जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात करायचा आहे. याचाच अर्थ असा की इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चीनच्या प्रभुत्वाला तुम्ही चॅलेंज देऊ शकाल असे प्रकल्प तुम्हाला पार पाडून दाखवावे लागतील, तर आफ्रिकेमधले जे देश आहेत ते तुमच्यासोबत येऊ शकतील. चीनला टक्कर द्यायची, चीनला चॅलेंज द्यायचं, आव्हान द्यायचं, या सगळ्याचा अर्थ हा सीमित आहे, आणि तो लक्षात घ्या. आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी वारंवार सांगितलेलं आहे की जग इतकं मोठं आहे की या जगामध्ये वाढण्यासाठी चीनला जेवढा वाव आहे तेवढाच भारताला वाव आहे, आणि माझी प्रगती ही त्यांच्या आड येणार नाही किंवा त्यांची प्रगती माझ्या आड येणार नाही, एवढं जग विस्तीर्ण आहे. तेव्हा दोघांनाही वाढायला स्कोप आहे. एकमेकांच्या पायात पाय, तंगड्यात तंगड्या घालण्याची गरज नाहीये, असं जयशंकर हे गेली कितीतरी वर्ष सूचित करतायत. आणि त्या अर्थाने तुम्ही भारत जपान ह्या सहकार्याकडे बघितलं पाहिजे. हा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला जसा चीन जरी उत्सुक असला भारतासोबत सहकार्य करायला, तरी देखील भारत त्यांच्या सहकार्याने कुठे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जाऊ इच्छिणार नाही, कारण आपल्याला त्यातले तोटे माहिती आहेत. जपान सोबत जाताना असे तोटे आपल्याला सहन करावे लागणार नाही. अखेर भारत आणि जपान हे जे एकत्र येत आहेत त्या सर्वाला एक मोठा जो अर्थ प्राप्त करून दिला होता तो शिंझो आबेंनी, आणि तो संरक्षणाचा होता. हा संरक्षणाचा मुद्दा कुठून आला, तर तो साधी सुनामी आली म्हणजे एका नैसर्गिक संकटासाठी आम्ही अमेरिकेवरती अवलंबून राहू शकलो नाही, अमेरिका भरोशाची नाही, हे लक्षात आल्यानंतर शिंझो आबेंनी भारताकडे त्यांचं लक्ष आकर्षित झालं, आणि ते इथपर्यंत येऊन पोहोचलेले होते. तेव्हा संरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून भारत आणि जपान यांच्यातल्या संबंधाकडे बघता येत नाही. म्हणजेच क्वाडचा काय होणार हा पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. क्वाडच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चौघांनी मिळून हा जो इनिशिएटिव्ह सुरू केला, त्याच्यामध्ये त्यांनी त्याला संरक्षणात्मक करार म्हणायला भारताने सदैव नकार दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त मग हेल्थ केअर असेल किंवा अन्य गोष्टींमधले जे सहयोग आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, या सगळ्यांमध्ये हे चार देश एकत्र येऊ शकतात, ही भारताची भूमिका आजपर्यंतची राहिलेली आहे. तेव्हा क्वाड हा चीनला चॅलेंज देण्यासाठी म्हणून तयार झाला. हा जो नॅरेटिव्ह केला जातो त्याला भारताने निदान जाहीरपणे तरी त्याला कधी खतपाणी घातलेलं नाहीये. पण अमेरिकेचा जर का ऍटिट्यूड हा असाच राहिला, दृष्टिकोन असाच राहिला भारत किंवा जपानच्या बाबतीमध्ये, तर मात्र अमेरिकेसोबत क्वाड करायचा का हा प्रश्न निर्माण होईल. आजच्या घडीला जसा जपान दुखावला गेलाय तसा ऑस्ट्रेलियाही दुखावला गेलाय. आज जपान पुढे आला व्यापार संबंध वृद्धिंगत करायला, तसा ऑस्ट्रेलियाही पुढे येतोय भारताकडे. तेव्हा लोकांनी ही हरकत केलेली आहे. इथून पुढे तुमचे स्ट्रॅटेजिक एम्स आणि व्यापार हे दोन्ही ह्याच्यामध्ये वॉटर टाईट कंपार्टमेंट असू शकत नाही, पण थोडाफार फरक करायला लागणार आहे, कारण मूळ व्यापार संबंध जर का दृढ नसतील तर तुम्हाला त्याच्यावरती आधारित परराष्ट्र संबंध उभारता
येत नाही आणि म्हणून पहिलं लक्ष जे आहे ते त्याच्यावरती दिलं जात आहे. क्वाड आत्ताच्या घडीला मृतप्राय झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याची सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आहे, कारण त्यांनी या सर्व लोकांना दुखवून ठेवलेलं आहे. संरक्षणा व्यतिरिक्त क्वाड बोलायचा म्हणजे मग क्वाड बद्दल काही बोललं नाही तरी चालेल. काय बैठक झाली झाली, हो हो गावा, छान छान चहा कॉफी घ्या आणि स्वतःच्या घरी जा. याच्या पलीकडे क्वाड मधून काही निघणार नाही हे आता उरलेल्यांना सुद्धा लक्षात येत आहे. तेव्हा जपानला सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांच्या सुद्धा काही मजबुरी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे अमेरिकेने त्यांना जर का प्रेशराईज केलं तर त्यांना पाकिस्तानची बाजू घ्यावी लागलेली होती. कदाचित ते जे सरकार आजचं आले नाही ते शिंझो आबेन सारखं सरकार नसेल आणि आपण म्हणतो तशा लिबरल विचाराचं सरकार असेल तर त्या त्यांच्या मर्यादा राहणार आहेत हे आपल्याला गृहीत धरावं लागेल. त्या व्यतिरिक्त जे काही जो व्यापक धोरणात्मक जे निर्णय आहेत ते धोरणात्मक निर्णय मला असं वाटत नाही की भारत आणि जपान यांच्या मध्ये घेतले जातील. पण व्यापार संबंध मात्र महत्वाचे आहेत आणि ते तसे चालू राहतील आता आणि त्याला गती मिळालेली तुम्हाला दिसेल आणि ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण आपल्यावरचं जे मोठं संकट आहे ते संकट टाळायचं असेल तर आपल्याला जपानची बाजारपेठ उपलब्ध होणं ही मोठी गोष्ट ठरणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.